जाऊयात पुण्यामध्ये मनसैनिकांचा पुन्हा एकदा राडा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे की ताजी दृश्य हे सगळे मनसैनिक एकवटल्याचं दिसतंय आणि त्यांचा पुन्हा राडा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस सुद्धा इथे पाहायला मिळतात आणि पोलीस सगळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। हे सगळे मनसैनिक आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय पोलीस परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलिसांना सुद्धा सुधरत नाही असं दिसतंय। दृश्य आपण पाहतोय थेट पुण्यामधून आणि पुण्यामध्ये हा सगळा राडा सुरू आहे। हे सगळे मनसैनिक आहेत आणि ते एकवटलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे, तरी सुद्धा पोलीस काही मनसैनिकांना आपल्यासोबत घेऊन जातात असं दृश्यांमध्ये दिसतंय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय थेट पुण्यामधून। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत आहेत। आवेश, पोलीस जे आहेत ते परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात आणि काही पोलीस या आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। आवेश यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही। आवेश, पुन्हा एकदा येते काय झालंय तर आपण दृश्य पाहतोय पुण्यामधून आयुक्तालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे मनसैनिकांचं। पालिका आयुक्तांनी धमकी दिल्याचा मनसेचा आरोप आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांचं हे आंदोलन सुरू आहे। आयुक्तांचं विधान होतं आणि त्यावरूनच हे मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण पाहतोय आयुक्त कार्यालयातून। पुन्हा एकदा जाऊन आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत आहेत। आवेश, काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दृश्य आपण पाहतोय। नक्कीच श्रद्धा, आपल्याला माहित असेल की मनसे आता आक्रमक झालेले आहे। आयुक्तांनी जे मनसेविरुद्ध वक्तव्य केलं त्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 तासापासून मनसेचे पदाधिकारी हे पालिकेत ठिय्या आंदोलन करत बसले होते। आता मनसे आक्रमक होत आयुक्तांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी आता त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। बघू शकतो की आपण मनसेचे जे शहराध्यक्ष आहे शाहीनाथ बापर असो किंवा मनसेचे सरचिटणीस असेल किशोर शिंदे हे आक्रमक झालेले आहे। आता पोलिसांनी त्यांची धरपकड केलेली आहे। आता त्यांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पूर्ण महानगरपालिका जे मनसे कार्यकर्त्यांनी भरून गेले होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते आता रिकामी करण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। श्रद्धा, एकूण आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आता? नक्कीच आपल्याला माहित असेल की श्रद्धा की आयुक्तांनी जे मनसेविरुद्ध वक्तव्य केले होते त्या विरोधात आता मनसेनं त्यांनी जाहीर माफी मागावी अशी एक भूमिका मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली होती। गेल्या 4 तासापासून ते आयुक्ताच्या कॅबिन समोर ठिय्या आंदोलन करत होते। आता त्यामुळेच जे पालिकेचे पोलीस आणि पालिकेमध्ये पोलीस आले आणि त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। चौथ्यामधून जे मनसैनिक जे पोलीस आयुक्ताच्या कॅबिन समोर होते त्यांना आता खाली आणण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बळाचा वापर करत मनसेच्या पदाधिकारी आणि नेत्यांना ताब्यात घेताना आपल्याला दिसत आहे। श्रद्धा, अगदी ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद आवेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बैठक वगैरे काही झालेली नाही, तुमची चर्चा झाली नाही आयुक्तांवर। जर 4 जण मिळून त्या ठिकाणी 40 जण होते, 4 जण मिळून 40 जणांच्या अंगावर जाऊ शकतात का? सीसीटीव्ही तिकडे शहराध्यक्षांना ताब्यात घेतलंय।
काही मनसैनिकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि ही ताजी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुण्यामधून पाहतो. आयुक्तांच्या विधानानंतर मनसे आक्रमक झालेली आहे. 4 तास मनसेचं हे आंदोलन सुरू होतं. व्हॅनमध्ये या सगळ्यात मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मोठा गोंधळ आपण या ठिकाणी उडाल्याचं बघतोय. एकूणच या इकडे माझ्यावर या. सगळ्यात जो आज महत्वाचा गोंधळ या सगळ्या मनपा परिसरामध्ये सुरू झाला त्याला कारण ठरलं ते म्हणजे आयुक्तांच्या घरासमोर ज्या पद्धतीनं सकाळी दावा केला गेला होता आणि त्यातून जी आपण सगळी परिस्थिती बघितली की जे वेगवेगळे दावे केले जात होते चोरीचे खऱ्या अर्थानं त्यातून हा सगळा मला आयुक्तांबरोबर बैठक करायची नाहीये. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की अशा आयुक्तांना या ठिकाणी हाकलून तुम्हाला गुंड म्हणाले का ते गुंड म्हणाले घरात घुसून मारतो म्हणाले कोण महाराष्ट्रात बाहेर देतो आयुक्त स्वतः बोलले सीसीटीव्ही तुला घरात घुसून मारतो तुला लय पैशाचा माज आहे का तुला महाराष्ट्रात फेकून देतो. आयुक्त 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 माफी मागायला तयार नाही. मागणी तुमची काय मागणी तुमची मागणी एकच आहे की त्याने देवेंद्र फडणवीसांनी अशा आयुक्तांना या पुण्याबंद बडतर्फ करावे काढून टाकावे. माफी मागण्याचा संबंधच नाही. हा म्हणाले गुन्हा दाखल करतो. आयुक्ताची बदली या ठिकाणी झाली पाहिजे आयुक्तावरती कारवाई झाली पाहिजे. सीसीटीव्ही चेक करा मग तुम्हाला कळेल. गुन्हा दाखल करतो म्हणा माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर मला काय फरक नाही पडत त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. 2 तास काय चाललं बैठकीमध्ये बैठक झालेली नाहीये त्यांची आणि डीसीपीची बैठक ताब्यात का घेतलं जाते ताब्यात का घेतलं जातं तुम्हाला मला माहिती नाहीये.